नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण फिल्टर इन्स्पेक्टरबद्दल थोडंसं बोलणार आहोत। ठीक आहे, MIDC भरती 2025 ही भरती पार पडलेली आहे। याच्यामध्ये फिल्टर इन्स्पेक्टरचे पण काही पदं होते, काही म्हणजे 2च पदं होती असं म्हणायला काही हरकत नाही। ठीक आहे, तर आता ह्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत MIDC भरती 2025 ही परीक्षा झालेली आहे, तर त्याच्या जी पदं आहेत त्या पदांचे कट ऑफचे व्हिडिओ मी टाकत आहेच। ओके, पण फिल्टर इन्स्पेक्टर या पदाचा कट ऑफचा व्हिडिओसुद्धा टाकणार आहे। पण एक गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे की पाहायला गेलं तर 2 जागा, पण त्या 2 जागांसाठी सुद्धा स्पर्धा एवढी वाढलेली आहे मित्रांनो की आपण विचारही करू शकत नाही। ठीक आहे, कसं झालं की मी कट ऑफचे व्हिडिओ टाकत होतो, तर त्या कट ऑफच्या व्हिडिओमध्ये ना मुलं मला बोलत होते की एवढा कट ऑफ जाऊच शकत नाही। ठीक आहे, मी सांगत होतो 170, 175, 180 अशा लेवलचा कट ऑफ सांगत होतो, तर मुलं बोलत होते एवढा कट ऑफ जाऊच शकत नाही। कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, अवेअरनेस खूप वाढलेला आहे स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत, त्यामुळे कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे। आता कोरोनाच्या काळापासून ना प्रत्येक शिक्षक हा ऑनलाईन आलेला आहे, त्यामुळं प्रत्येक मुलाकडे मोबाईल असल्यामुळे प्रत्येक मुलापर्यंत एज्युकेशन पोचलेलं आहे मित्रांनो। ठीक आहे, त्यानंतर मग जे नोट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टेलिग्राम थ्रू प्रत्येक मुलापर्यंत पोहोचतात। एक शिक्षकाला म्हणजे शिक्षकांनासुद्धा मुलांकडे ऑप्शन आहेत। ठीक आहे, हा शिक्षक नाही आवडला दुसरा शिक्षक, दुसरा नाही आवडला तिसरा शिक्षक। ठीक आहे, तर त्यामुळे अवेअरनेस खूप वाढलेलं आहे आणि ह्याचं एक जिवंत उदाहरण तुम्हाला आज मी सांगतो। फिल्टर इन्स्पेक्टर या पदासाठी 2 जागा होत्या। ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनुसूचित जाती म्हणजे SC साठी 1 जागा आणि इतर मागासवर्गीय म्हणजे OBC साठी 1 जागा। ठीक आहे, तर आता एकूण 2 पदे। आता पाहूया आपण की इतर मागासवर्गीय आणि SC कॅटेगरीसाठी किती पदं आलेली। ठीक आहे, आता ही 27 नंबरची पोस्ट आहे आपली फिल्टर इन्स्पेक्टर, यामध्ये SC कॅटेगरीसाठी, ठीक आहे, SC कॅटेगरीसाठी आलेले 147 अर्ज। ठीक आहे, आणि OBC साठी आलेले 219 अर्ज, असे टोटल एकूण 366 अर्ज आले। ठीक आहे, आता जर 366 अर्ज जरी आलेले असले तर तुम्ही पाहू शकता 366 म्हणजे स्पर्धा किती मोठी आहे। ओके, स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे। ठीक आहे, आता हे 366 ओके, या 366 मधले जर समजा इतर ही परीक्षा 2023-24च्या दरम्यान फॉर्म आले होते। ठीक आहे, त्यानंतर परीक्षा काय झाली नाही, त्यामुळे मधल्या काळामध्ये जर समजा फिल्टर इन्स्पेक्टरचं कुठे पद निघालं असेल तर मग त्या समजा आपल्या लक्षात नसेल आलं, पण काही लोकांच्या लक्षात आलं असेल, त्यामुळे ह्या 366 मधले जर समजा हे 66 पदे जरी कुठेतरी लागलेली असली कामाला, तरी आपल्याला जर एका पदाची जर स्पर्धा पाहायचं झालं तर 300 भागिले 2 जरी केलं तरी आपल्याला समजते ना की इथे 150 पदांची स्पर्धा आहे मित्रांनो, म्हणजे एका पदासाठी 150 पोरं आहेत। ठीक आहे, एका पदासाठी 150 पोरं आणि ह्यामधून आपल्याला बाहेर निघायचं आहे। सो मी तेच म्हणतो आहे की तुम्ही बोलताय ना की कट ऑफ एवढा का जाऊ शकतो, तर कट ऑफ जाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की एका पदासाठी एवढी स्पर्धा। ठीक आहे, कळते तुम्हाला। दुसरी गोष्ट सांगतो, ठीक आहे, की कशा पद्धतीने अवेअरनेस वाढलं आहे, त्यामुळे मुलांकडे ऑप्शन्स आहेत शिक्षकांचे, आणि दुसरी गोष्ट मुलांपर्यंत शिक्षण पोचले, त्यामुळं त्यांचा अभ्यास जास्त प्रमाणात होतो आहे। ठीक आहे, आणि सोबतच नवीन जनरेशन आहे, ग्रास्पिंग पॉवरसुद्धा वाढते, त्यामुळे ते कसं असतं की काही पोरं पहिल्या काळामध्ये कसं होतं की पोस्ट 4-5 वर्षाला निघायची नाही, नंतर मग पोस्ट निघायची। आता तसं नाही, पोरं पहिल्याच प्रयत्नात पोस्ट काढत आहेत। ठीक आहे, एवढं अवेअरनेस असल्यामुळे, एवढं स्पर्धा वाढल्यामुळे तो कट ऑफ एवढा जाऊ शकतो। हे झालं तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर। आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं की 2 पदासाठी 366 अर्ज आलेत, म्हणजे एका पदासाठी जर समजा 366ने बघायला गेलं तर 183। ठीक आहे, 366 पदाने जर बघायला गेलं ना तर एका पदासाठी 183 स्पर्धा आहे एका पदासाठी। आणि जर समजा हे 66 पोरं कुठेतरी लागलेली असतील किंवा जर त्यांनी परीक्षा नाही दिली असं जर समजा पकडलं तर 300 पदासाठी एका पदासाठी 150 पोरं आहेत। ठीक आहे, ही एवढी मोठी स्पर्धा आहे। ठीक आहे, आता या फिल्टर इन्स्पेक्टरचा कट ऑफचा व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळामध्ये पाठवतो। ठीक आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या, त्यामध्ये सुद्धा आपण याबद्दल डिस्कस करूया। पण हा व्हिडिओ लोकांसमोर येणं गरजेचं होतं, कारण की कसं असतं की आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या नातेवाईकांना असं वाटतं की यार एक परीक्षा पास होत नाही, हे काय नाही होत, कसं काय नाही होत, पण ते त्यांना कळलं पाहिजे। त्यांना हा व्हिडिओ शेअर करा की त्यांना कळलं पाहिजे की एका पदासाठी एवढी पोरं आहेत, त्यातून आपल्याला पुढं जायचं आहे। ठीक आहे, सो वेळ लागतो आणि वेळ द्या। ठीक आहे,
धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाही, सो सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.